आता पाहणार आहोत तो मोठ्या राजकीय बातम्या। औरंगजेब क्रूर शासक होता, फडणवीसही तेवढेच क्रूर। औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य। हा क्रूर शासक होता, आज देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर आहेत। सदाकदा धर्माचा आधार घेतात आहे। दुर्दैवानं आज महाराष्ट्रात हा देवेंद्र फडणवीस सारखाच आहे। त्यामुळे औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार एकसारखा आहे। हर्षवर्धन सपकाळांचं वक्तव्य मूर्खपणाचं, सपकाळांच्याच रक्तात औरंगजेबी प्रवृत्ती, वैफल्यातून यांची वक्तव्य। हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यानंतर प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया। ज्यांच्या रक्तातच औरंगजेबी प्रवृत्ती नसानसात भिनले तर त्यांनी कोणाची तळी उचललेत हे आपल्या लक्षात येईल। फडणवीसांना औरंगजेब म्हणणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा बालिश प्रयत्न। मात्र महाराष्ट्रातील जनता सुज्ञ, काँग्रेस आणि हर्षवर्धन सपकाळ यांना जागा दाखवेल। फडणवीसांवरील टीकेला बावनकुळेंचं प्रत्युत्तर। छत्रपतींना बदनाम करण्याचं षडयंत्र काँग्रेसच्या माध्यमातून सुरू असतं। काँग्रेसनं छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजीराजे यांच्या कार्याला महत्त्व दिलं नाही, शुभेंद्रराजे भोसलेंचा गंभीर आरोप। समाजामध्ये ते निर्माण करतात मुद्दामून राजकारणासाठी, आणि मग दुसऱ्यांनाही करायचे की जातीवादी पक्ष आहे म्हणते। हे खोटारडेपणा जो आहे हा आपण ओळखला पाहिजे। राज्यातील सरकार छत्रपतींचा अपमान करणारं, त्यामुळे शिवेंद्रराजे भोसले यांनी राजीनामा द्यावा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। शिवेंद्रराजे भोसलेंना माझं थेट पुन्हा दुसरं एक आव्हान आहे की आपलं सरकार जे आहे त्यातून आपण राजीनामा द्यावा, कारण शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा सातत्याने अपमान करणारं सरकार आहे। जिल्ह्याच्या विकासासाठी विशाल पाटील यांनी आमच्या सोबत यावं, पक्ष खासदार विशाल पाटील यांना भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडून ऑफर। राजकारणात नेहमी वर्तमानावर चालावं लागतं, पुढे काय माहित नाही। वर्तमानामध्ये त्यांच्या हाताशी अजूनही 4 वर्ष 2 महिने आहेत। मे महिन्यात अजित पवार मुख्यमंत्री व्हावे ही आमची अपेक्षा, राज्यातील जनतेनं दादांच्या पाठीशी उभं राहावं अशी आमची मनापासून धारणा आहे, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य। जीवन अपेक्षा आहे ना, दादांनी मुख्यमंत्री व्हावे, कोणत्या पक्षाला वाटणार नाही, कोणत्या पक्षाच्या नेत्यांना मंत्र्यांना वाटणार नाही। आमची सर्वांचीच अपेक्षा आहे की दादांनी मुख्यमंत्री व्हावं या राज्याचं। अशोक चव्हाणांचे मेहुणे, नांदेडचे माजी खासदार भास्करराव खतगावकर 23 मार्चला अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार। पक्षप्रवेश सोहळ्याला पक्षातील प्रमुख नेते उपस्थित राहणार। जयंत पाटील आमच्याकडे येतील, मी नाराज नाही, मला बाहेर बोलण्याची चोरी आहे, या जयंत पाटील यांच्या वक्तव्यानंतर गुलाबराव पाटील यांचा दावा। जयंत पाटील नाराज नाहीये असं ते म्हणतात की मला बाहेर निघायची संधी मिळते, मी नाराज नसताना। जयंत पाटील हे आमच्याकडे येतील।